रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा रायगड भूषण पुरस्कार वितरण सोहळा काल सायंकाळी उशिरा पार पडला। या पुरस्कारामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, आमदार धैर्यशील पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित रायगड भूषण पुरस्कार वितरण समारंभ रोहा येथील सी.डी. देशमुख सभागृहात शनिवारी 15 रोजी पार पडला। यातील 84 सत्कार मूर्तींना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तालुका नेरळ, तालुका आदिवासी लोक श्री चंद्रकांत, तालुका अलिबाग कलाकार सामान 1998 ते बॉक्सिंग मध्ये या निगोरकर ही संस्था यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, उपाध्यक्ष अरविंद मात्रे, अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉक्टर अविनाश गोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सुनील तटकरे म्हणाले की समाजासाठी निर्लज भावनेने योगदान देत असताना त्यांनी कधीही पुरस्काराची अपेक्षा केली नाही। मात्र चांगल्या कामाची नोंद नेहमीच समाज घेत असतो। आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव समाजावर पडून जिल्ह्यातील अनेकांना आपल्या कार्यापासून प्रेरणा मिळावी, तसेच आपल्या कार्याला बळ मिळून यशाची अनेक शिखरे आपण पादाक्रांत करावी, यासाठी नेहमीच पाठिंबा राहील। रायगड भूषण या नावात फार मोठी ताकद आहे। सत्कार मूर्तींची यादी मोठी आहे, त्याप्रमाणेच त्यांचे समाजातील कार्य देखील मोठे आहे। सत्कार मूर्ती गुणवंतांचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांना उदंड आयुष्य लाभो, असे धैर्यशील पाटील म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।